वेलकम स्टुडंट्स. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉनची हालचाल ही आपण चार वेगळ्या वेगळ्या इफेक्टनी एक्सप्लेन करू शकतो. इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट आणि हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. तर आज आपण पहिला इफेक्ट पाहणार आहोत, इंडक्टिव्ह इफेक्ट. परमनंट पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड due to difference in electronegativities of bonded atoms is inductive effect. सुरुवातीला प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. परमनंट म्हणजे फॉरएव्हर, कायमस्वरूपी. जेव्हा बॉन्ड तयार होतो तेव्हापासून तर बॉन्ड तुटेपर्यंत हा इफेक्ट दिसून येतो, म्हणून याला म्हणतात परमनंट इफेक्ट. पोलरायझेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ पोल्स. ह्या इफेक्टमुळे मॉलिक्यूलच्या एका पार्टवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि एका पार्टवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, म्हणजे पोल्स तयार होतात. मग पोलरायझेशन. सिग्मा बॉन्ड, पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड हा इफेक्ट आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट हा फक्त सिग्मा बॉन्डच्या इलेक्ट्रॉनमध्येच आढळून येतो. पाय बॉन्डमध्ये किंवा इतर बॉन्डमध्ये हा आपल्याला दिसून येत नाही. सिग्मा बॉन्डच्या इलेक्ट्रॉनची जी मूवमेंट आहे तीच फक्त इंडक्टिव्ह इफेक्टनी एक्सप्लेन केल्या जाते. मग परमनंट पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कशामुळे दिसतो इंडक्टिव्ह इफेक्ट, तर किंवा पोलरायझेशन कशामुळे होतं, तर डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज ऑफ बॉन्डेड ॲटम्स. ज्या दोन ॲटममध्ये बॉन्ड तयार झालेला आहे, कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे, त्या दोन ॲटममध्ये जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स असेल तर इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला दिसून येतो आणि ते जे पोलरायझेशन आहे त्याला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो. एखादं एक्झाम्पल पाहूया. समजा एक कोव्हॅलंट बॉन्ड बनलेला आहे हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये. आता विचार करा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 असतो. दोघांना पण एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. हायड्रोजनला आपलं ड्युप्लेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि क्लोरीनला सुद्धा आपलं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हायड्रोजन आणि क्लोरीन दोघांनाही एकेका इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळे हायड्रोजन आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन शेअर करतील, जेणेकरून हायड्रोजनचे ड्युप्लेट कंप्लीट होईल आणि क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट होईल. ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचं आहे, एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचं आहे. म्हणजे हा बॉन्ड तयार होण्यासाठी इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन इक्वल आहे. मग आपल्याला असं वाटतं की बॉन्ड तयार करताना हायड्रोजननी 1 इलेक्ट्रॉन दिला, क्लोरीननी 1 इलेक्ट्रॉन दिला, तर ही जी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आहे किंवा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहे ही दोघांच्या मधोमध असायला पाहिजे. पण असं होत नाही. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणून काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअरला स्वतःकडे ओढून घ्यायची प्रॉपर्टी. मग याची बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअरला स्वतःकडे ओढून घ्यायची प्रॉपर्टी जास्त आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणून हे बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर किंवा शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर ही थोडीशी क्लोरीनकडे सरकते. मग ही क्लोरीनकडे सरकल्यामुळे आता एक इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे सरकल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. पण हायड्रोजनचाही इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे सरकल्यामुळे क्लोरीनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन थोडासा दूर गेल्यामुळे हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. युनिट पॉझिटिव्ह पेक्षा कमी, युनिट निगेटिव्ह पेक्षा कमी जो चार्ज असेल त्याला आपण पार्शियल चार्ज असं म्हणतो. मग आता हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह एंड तयार झालं आणि क्लोरीन हे पार्शियल निगेटिव्ह एंड तयार झालं. 2 पोल्स तयार झाले. ह्यालाच म्हणतात पोलरायझेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ह्यालाच म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. आता हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे हा सिग्मा बॉन्डमध्ये दिसतो. याचा अर्थ तो फक्त सिंगली बॉन्डेड मॉलिक्युल्समध्ये दिसतो असं नाही. डबली बॉन्डेड मॉलिक्युल्समध्ये सुद्धा इंडक्टिव्ह इफेक्ट आढळून येतो. समजा अल्डिहाइड आहे तर किंवा कीटोन आहे, आपण काहीही घेऊ शकतो, अल्डिहाइड किंवा कीटोन. अल्डिहाइड घेतला. आता अल्डिहाइडमध्ये स्पेशली आपण कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डबद्दल बघूया. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये 2 बॉन्ड आहेत. एक सिग्मा बॉन्ड आहे आणि एक पाय बॉन्ड आहे.
सिग्मा बॉन्ड तर आहेच ना, सिग्मा बॉन्ड असल्यामुळे आणि इंडक्टिव्ह इफेक्ट हा सिग्मा बॉन्डमुळे असतो. आता कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनच्या मानाने खूप जास्त आहे. म्हणून या सिग्मा बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन असतील हे थोडेसे ऑक्सिजनकडे सरकतील आणि ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हा जो कार्बन आहे ह्या कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. म्हणजे हा जो बॉन्ड आहे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तो पार्शियली पोलर होईल. जे सिग्मा बॉन्डचे इलेक्ट्रॉन आहे त्यांची जी हालचाल आहे या हालचालीमुळे इंडक्टिव्ह इफेक्ट दिसून येतो आणि पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉनमध्ये जर का हालचाल झाली तर त्या इफेक्टला आपण इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणतो. तर तो आपण नंतर पाहणार आहोत. सध्या आपण इंडक्टिव्ह इफेक्टवर फोकस करतोय. तर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो सिग्मा बॉन्ड आहे त्यातले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे सरकल्यामुळे थोडेसे शिफ्ट झाल्यामुळे ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह आणि कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो आणि हा जो मॉलिक्युलर अल्डिहाइड हा पोलार नेचरचा तयार होतो. हेच इंडक्टिव्ह इफेक्ट असतं. आता इंडक्टिव्ह इफेक्ट दोन प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. तर आधी पोलरायझेशन ऑफ बॉन्ड म्हणजेच इंडक्टिव्ह इफेक्ट हे क्लिअर असलं पाहिजे. तर सिग्मा बॉन्ड जर दोन डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या ॲटममध्ये तयार होत असेल तर तो कोव्हॅलंट बॉन्ड पोलार नेचरचा बनतो आणि ते पोलरायझेशन ऑफ बॉन्डलाच आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो. आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट दोन प्रकारचे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? The atom or group of atoms which have tendency to release electron, which have tendency to donate electron किंवा repel electron, repel or release electrons. Atom or group of atoms which repel electron किंवा काय म्हणता येईल त्याला release electron away from it, they shows positive inductive effect. जे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम आपल्यापासून इलेक्ट्रॉन दूर ढकलतात किंवा त्यांच्यापासून इलेक्ट्रॉन दूर जातो, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर त्यांच्यापासून दूर जातात, त्या ॲटमचा किंवा त्या ग्रुप ऑफ ॲटमचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे असं म्हटलं जातं. आताच आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं HCl मॉलिक्युलचं. या मॉलिक्युलमध्ये जी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आहे, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहे, ही क्लोरीनकडे सरकली गेली होती म्हणून हायड्रोजन पासून ती दूर गेली. मग हायड्रोजन पासून इलेक्ट्रॉन पेअर दूर गेली याचा अर्थ होतो की हायड्रोजनचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. आणि जे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात, अट्रॅक्टिंग किंवा गेन करतील किंवा त्याला म्हणता येईल आपल्याला दे विल विड्रॉ इलेक्ट्रॉन, गेन इलेक्ट्रॉन्स, त्यांना म्हणतो आपण ॲटम्स विथ निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इथे क्लोरीननी इलेक्ट्रॉन आपल्याकडेच ओढून घेतले. जे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग कॅरेक्टरचे असतात, इलेक्ट्रॉन आपल्याकडे अट्रॅक्टिंग कॅरेक्टर ठेवतात, त्यांचा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. या ठिकाणी बॉन्डिंग इलेक्ट्रॉनमधली इलेक्ट्रॉन पेअर क्लोरीनकडे आली, क्लोरीननी ती खेचून घेतली म्हणून क्लोरीनचा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायड्रोजनचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. समजा एखादा मॉलिक्युल असेल मिथिल ब्रोमाइड. आता मिथिल ब्रोमाइडमध्ये कार्बन आणि हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स नगण्य आहे, कमी आहे. निग्लिजिबल डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, बट देर इज लार्ज डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन अँड ब्रोमीन. ॲज ब्रोमीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, बॉन्ड बिटवीन electrons of a bond between carbon and bromine, they are shifted towards bromine. Bromine acquires partial negative charge and partial positive charge is developed on carbon atom. That is, here bromine group shows negative inductive effect and this methyl group shows positive inductive effect. Electrons are moving away from this methyl group. Therefore, methyl group shows positive inductive effect and bromine shows negative inductive effect. मिथिल ग्रुप पासून इलेक्ट्रॉन ब्रोमीन कडे सरकत आहेत, मिथिल ग्रुप पासून इलेक्ट्रॉन ब्रोमीन कडे सरकत आहेत. म्हणजे कार्बन आणि ब्रोमीन मधल्या ह्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ब्रोमीन कडे जात आहेत म्हणून ब्रोमीनचा असेल निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि ह्या मिथिल ग्रुपचा असेल पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट.
तर atoms or group of atoms which have tendency to repel electron to release electron shows positive inductive effect, while the atoms or group of atoms which have tendency to attract or to withdraw electron shows negative inductive effect. मग कुणाचा इंडक्टिव्ह इफेक्ट स्ट्रॉंग आहे आणि कुणाचा इंडक्टिव्ह इफेक्ट वीक आहे किंवा पुअर आहे, तर त्याची ऑर्डर ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट दिलेले आहे. तर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टच्या ग्रुप्सची ऑर्डर ऑफ स्ट्रेंथ आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टच्या ग्रुपची किंवा ॲटम्सची स्ट्रेंथ ह्या ऑर्डरमध्ये इथे दिलेली आहे. सगळे अल्किल ग्रुप्स त्यांचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. हे परमनंट लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे. सगळे जे हायड्रोकार्बन पार्टचे अल्किल ग्रुप्स आहेत त्यांचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. त्यांच्यापासून इलेक्ट्रॉन दूर जातात. हायड्रोजन अशी स्पेसीज आहे की इलेक्ट्रॉन त्याच्यापासून दूर, तो स्वतःपासून दूर पण नेत नाही, दुसऱ्याचे खेचूनही घेत नाही. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट पण मिनिमम आहे आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट पण मिनिमम आहे. मग कधी कधी असं म्हटलं जातं की हायड्रोजन हॅव झिरो इंडक्टिव्ह इफेक्ट. हायड्रोजनचा इंडक्टिव्ह इफेक्ट झिरो आहे असं कन्सिडर केलं जातं. मग सगळ्यात कमी इंडक्टिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट पुअर हायड्रोजनचा. त्यापेक्षा मोठा अल्किल ग्रुप असेल म्हणजे मोठा जो आहे तो मिथिल ग्रुपचा इंडक्टिव्ह इफेक्ट स्ट्रॉंग. मिथिल ग्रुपपेक्षा इथिल ग्रुपचा इंडक्टिव्ह इफेक्ट त्यापेक्षा स्ट्रॉंग. मिथिल पेक्षा प्रोपिलमध्ये एन प्रोपिल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या जास्त आहे आणि तो मोठा आहे, तर त्या ठिकाणी इंडक्टिव्ह इफेक्ट आणखी स्ट्रॉंग. एन प्रोपिलपेक्षा आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल, त्याच्यानंतर ब्युटिल, एन ब्युटिल नंतर आयसोब्युटिल नंतर सेकंडरी ब्युटिल नंतर टर्शियरी ब्युटिल. जसा जसा अल्किल ग्रुप मोठा होत जाईल किंवा अल्किल ग्रुप्सच्या नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स म्हणजे पार्टिसिपेंट अल्किल ग्रुप्स वाढत जातील तसा त्याचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाढत जातो. म्हणजे बघा, जर आपण कन्सिडर केलं की सेकंडरी ब्युटिल आणि टर्शियरी ब्युटिल. आता सेकंडरी ब्युटिलमध्ये या कार्बन ॲटमची व्हॅलन्सी ओपन आहे. या कार्बन आपल्याला पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणार आहे, म्हणजे ह्याच्यातनं इलेक्ट्रॉन दूर जाणार आहे. मग ह्याला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करणारे कोण आहेत? हा एक इथिल ग्रुप आहे आणि हा एक मिथिल ग्रुप आहे. हा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवेल, हा पण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवेल आणि हा सगळा ग्रुप मिळून पुन्हा एकदा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवेल. जर आपण टर्शियरी ब्युटिल ग्रुप कन्सिडर केला तर टर्शियरी ब्युटिल ग्रुपला ॲक्च्युली जो कार्बन ॲटम पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणार आहे, इथनं इलेक्ट्रॉन ह्या बाजूला सरकणार आहे, पॉझिटिव्ह हा पूर्ण दाखवणार आहे. हा कार्बन ॲटमला इकडनं इलेक्ट्रॉन मिळतील, इकडनं इलेक्ट्रॉन मिळतील, इकडनं इलेक्ट्रॉन मिळतील, कारण ह्याचा पण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, ह्याचा पण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि ह्याचा पण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. हा कार्बन ॲटम सेकंडरी होता, त्याला फक्त दोनच अल्किल ग्रुप पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट शो करून इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतील. मात्र ह्या कार्बन ॲटम टर्शियरी असल्यामुळे ह्याला 3 मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतील, म्हणजे हा जास्त इलेक्ट्रॉन इकडे सरकवू शकतो, म्हणजे याची पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टची स्ट्रेंथ जास्त असेल. स्ट्रॉंगर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट तो शो करेल. आणि जे निगेटिव्हली चार्ज स्पेसीज आहे नॅचरली ते पण इलेक्ट्रॉन रिलीज करू शकतात, मग त्यांचा पण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. आता निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जेवढे फंक्शनल ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आहेत आणि त्यांचा मग निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. इथे बघा, हायड्रोजनचा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मिनिमम आहे. मिनिमम निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, मिनिमम पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, झिरो इंडक्टिव्ह इफेक्ट. त्यापेक्षा इथिलीन जो ग्रुप आहे डबली बॉन्डेड जो आहे CH डबल बॉन्ड CH2, हा कार्बन ॲटम sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम पेक्षा जास्त असते. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की बाबा मिथिल ग्रुप आहे, याच्यातला हा कार्बन ॲटम आहे, याचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे असं तुम्ही म्हणता आणि हा पण कार्बनच ॲटम आहे, मग ह्याचा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कसा आला? तर हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. तर हा जो CH डबल बॉन्ड CH2 निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवेल. तसंच बेन्झीन रिंग मधला प्रत्येक कार्बन ॲटम sp2 हायब्रिडाइज्ड आहे. बेन्झीन रिंग मधला प्रत्येक कार्बन ॲटम sp2 हायब्रिडाइज्ड आहे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्डमुळे.
प्रत्येकावर एक तरी पाय बॉन्ड येतो आणि त्याचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. तर बेन्झीन रिंगमधला कार्बन ॲटम सुद्धा sp2 हायब्रिडाइज्ड आहे, त्याला पण निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असेल. पुढचं आहे ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम. पुन्हा एकदा जो ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम आहे त्याचं हायब्रिडायझेशन sp असतं. sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पुन्हा एकदा जास्त असते इव्हन sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम पेक्षा. मग याचं हायब्रिडायझेशन sp आहे म्हणजे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग कॅरेक्टर जास्त आहे. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअरला बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढून घ्यायची प्रॉपर्टी जास्त आहे. मग sp3 हायब्रिडाइज्ड, एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवायची की जरी कार्बन ॲटमच असला तरी कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन बदललं तरी त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बदलते. तर sp3 हायब्रिडाइज्ड carbon atom have more electronegativity, less electronegativity than sp2 hybridized carbon atom. And electronegativity of sp hybridized carbon atom is more than sp2 hybridized carbon atom. जो कार्बन ॲटम ट्रिपली बॉन्डेड आहे sp हायब्रिडाइज्ड आहे त्या कार्बन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त, त्यापेक्षा कमी sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमची आणि त्यापेक्षा कमी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमची. तर जसे जसे बॉन्ड्स वाढतील, सिंगली बॉन्डेड कार्बन ॲटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, डबली बॉन्डेड कार्बन ॲटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याच्यापेक्षा जास्त. म्हणूनच या CH डबल बॉन्ड CH2 पेक्षा बेन्झीनपेक्षा ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टची स्ट्रेंथ जास्त. तसंच NH2 आणि OH नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. नॅचरली NH2 पेक्षा OH ग्रुपचा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट स्ट्रॉंग असेल. त्याच्यानंतर आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन, जशी जशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाईल आयोडीनपेक्षा ब्रोमीनपेक्षा क्लोरीनपेक्षा फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर जे आहे तसं तसं निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टची स्ट्रेंथ वाढत जाईल. पुढे कार्बोक्सिलिक ॲसिड, कीटोन, अल्डिहाइड, SO3H आणि शेवटचा NO2. आपल्याला 12th मध्ये खूप वेळा NO2 ग्रुपच्या निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टचे ॲप्लिकेशन सिग्निफिकन्स खूप आहेत, म्हणून परमनंटली लक्षात ठेवायचं की NO2 ग्रुपचा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट सर्वात स्ट्रॉंग असतो. स्ट्रॉंगेस्ट निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट शोईंग फंक्शनल ग्रुप कुठला असेल तर तो नायट्रो ग्रुप आहे. हायड्रोजनचा इंडक्टिव्ह इफेक्ट 0 आहे. ठीक आहे, तर हे होते टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. पुढे आहे ट्रान्समिशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट, ट्रॅव्हलिंग ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट इज ट्रान्सफर्ड and it become along the chain of carbon atom and it become insignificant after third or fourth carbon atom. म्हणजे काय तर समजा हा बॉन्ड कार्बन आणि क्लोरीन मध्ये बनलेला आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे तो काय करेल ह्या शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअरला त्याच्याकडे ओढून घेईल, याच्यावर डेल्टा निगेटिव्ह चार्ज तयार होईल आणि याला आपण नंबर देऊया C1 कार्बन ॲटम, C2 कार्बन ॲटम, C3 कार्बन ॲटम आणि C4 कार्बन ॲटम. याने इलेक्ट्रॉन तिकडे खेचल्यामुळे या फर्स्ट कार्बन ॲटमवर थोडासा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल, ह्याला म्हणू आपण डेल्टा 1 प्लस डेल्टा 1. आता विचार करा, हा जो फर्स्ट कार्बन ॲटम आहे त्याचे इलेक्ट्रॉन क्लोरीननी ओढून घेतले, मग आता ह्याला इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी तयार झाली, याला इलेक्ट्रॉनची कमतरता भासली. तो काय करेल शेजारच्या बॉन्डमधनं इलेक्ट्रॉन खेचून घेईल, मग तो ह्या बॉन्डमधनं इलेक्ट्रॉन खेचून घेईल. समजा याने खूप सारे इलेक्ट्रॉन खेचले पण तेवढा इफेक्ट इथे येत नाही, हा थोडेसे इलेक्ट्रॉन इकडे खेचेल, मग त्याच्यामुळे ह्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन थोडेसे इकडे सरकल्यामुळे ह्याच्यावर थोडासा पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला का ह्याचे इलेक्ट्रॉन ह्या साईडनं ओढल्या गेले, हा इकडच्या बॉन्डमधनं इलेक्ट्रॉन इकडे ओढायचा प्रयत्न करेल, ह्याच्यावर पण थोडासा पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. मात्र जसं जसं आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम पासून दूर दूर जाणार तसा तसा पार्शियल पॉझिटिव्ह चार्जची मॅग्निट्यूड कमी कमी होत जाणार. मग मॅग्निट्यूड ऑफ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज प्लस डेल्टा 1 इज मोर दॅन प्लस डेल्टा 2 इज मोर दॅन
प्लस डेल्टा 3 अँड इट बिकम इनसिग्निफिकंट आफ्टर थर्ड और फोर्थ कार्बन ॲटम. तिसऱ्या ते चौथ्या कार्बनात ह्याच्यावर डेव्हलप होणारा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज इतका कमी असतो का पुढच्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन तो खेचू शकत नाही. मग हे बॉन्डमधले इलेक्ट्रॉन जिथल्या तिथे राहतील. दोघांची दोनही कार्बन ॲटम आहेत, बॉन्ड इथल्या इथे राहील, इलेक्ट्रॉन इकडे तिकडे सरकणार नाही, म्हणजे पुढे इंडक्टिव्ह इफेक्ट दिसणार नाही. इंडक्टिव्ह इफेक्टचं ट्रान्समिशन इथे थांबलं. याला म्हणतो आपण इट बिकम इनसिग्निफिकंट, इट बिकम युजलेस आफ्टर थर्ड और फोर्थ कार्बन ॲटम. ते डिपेंड करतं की इथला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ॲटम किती आहे, कोणता आहे. इथे जर फ्लोरीन असेल तर फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे, तर ते 4 कार्बन ॲटम पर्यंत जाईल. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, तो 3 कार्बन ॲटम पर्यंत जाईल. मे बी ब्रोमीन आहे, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोरीनपेक्षाही कमी आहे, ते 2 कार्बन ॲटम पर्यंतच दिसेल. तर ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची स्ट्रेंथ किती आहे त्याच्यावर डिपेंडंट हे ट्रान्समिशन असतं. तर इंडक्टिव्ह इफेक्टचा जो पार्ट होता तो आपण इथे कव्हर केला. इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो, त्याचे टाइप्स काय असतात आणि तो कसा ट्रान्सफर होतो. एकदा रिकॅप बघूया. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? परमनंट पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बॉन्डेड ॲटम्स इज नोन ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट परमनंट असतो. सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड 2 डिफरंट ॲटममध्ये जर तयार झाला तर इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला दिसतो. सिग्मा बॉन्डमध्येच दिसतो, पाय बॉन्डमध्ये दिसत नाही. तर फॉर्मेशन ऑफ पोल्स, polarization of covalent bond is inductive effect. There are 2 types of inductive effect, positive inductive effect and negative inductive effect. Atom or group of atom which shows electron releasing character shows positive inductive effect, and atom or group of atom which have tendency to attract or gain electron shows negative inductive effect. Inductive effect is transmitted along chain of carbon atom through single bond or through sigma bond, and it become insignificant after third or fourth carbon atom. आता ह्या इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो, कसा ट्रान्सफर होतो हे आपण पाहिलं. याचा उपयोग काय? सिग्निफिकन्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट खूप महत्त्वाचं आहे. इंडक्टिव्ह इफेक्टमुळे आपल्याला बऱ्याच रिॲक्शन इंटरमिजिएटची स्टॅबिलिटी कळते. कोण स्टेबल आहे, कोण अनस्टेबल आहे, त्याच्यावरून मेजर प्रोडक्ट काय असेल, मायनर प्रोडक्ट काय असेल हे कळतं. एखाद्या सबस्टन्सला ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे का कमी आहे, 2-3 ॲसिड दिले तर सगळ्यात स्ट्रॉंग ॲसिड कुठला, सगळ्यात वीक ॲसिड कुठला हे कळतं. बेसिसिटीमध्ये, बेसिक स्ट्रेंथमध्ये कंपॅरिझन करता येते. तर इंडक्टिव्ह इफेक्टचे जे सिग्निफिकन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.